नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बाबळे गावात सरकारी जागेवरील अतिक्रमणाची तक्रार केल्याच्या रागातून माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 25 ते 30 जणांच्या जमावाने लोखंडी हत्याराने त्यांच्यावर बेदम मारहाण केली. या हल्ल्यात पाटील गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मी ज्ञानेश्वर पाटील, राहणार बाबळे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे. काल दुपारी साधारण 11 वाजेनंतर आम्ही लखन ओंकार रुपनर याने बाबळे येथे सरकारी गावठाण जागेवर RCCचे पक्के अतिक्रमण संदर्भात आम्ही त्या ठिकाणी वारस लावण्यासंदर्भात आणि वारस कमी केल्यासंदर्भात त्या ठिकाणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे गेलेलो होतो आणि तिथून आल्यानंतर त्या घटनेची न्यूज त्याने पाहिली. त्यानंतर त्या गोष्टीचा त्याला राग आला आणि त्याच्यानंतर तो संध्याकाळी साधारण 8:30चा टाईम होता. मी माझ्या ऑफिसला बसलेलो होतो. माझ्या ऑफिसला देवीदास पोपट पाटील आणि आम्ही दोघंजण ऑफिसच्या बाहेर बाकावर बसून गप्पा करत असताना लखन ओंकार रुपनर व मनोहर ओंकार रुपनर याने साधारण 25-30 लोकांचा जमाव आणून त्या ठिकाणी माझ्याजवळ जमाव घेऊन आला आणि वाईट शिवीगाळ करू लागला. त्याचं म्हणणं असं होतं की तू माझे व्हिडिओ वगैरे न्यूजचे माझ्या याला स्टेटसला ठेवतो हो आणि त्यांच्याबरोबर तक्रारीला तू जातो. अनिल पवार त्यांच्यासोबत तू तक्रारीला होता. आई बहीणवरनं वाईट शिवीगाळ त्याने मला केली. त्याच्यानंतर त्याने त्याच्या माणसाला सांगितलं की याच्या डोक्यात टाक. मला वाटतं त्याच्या हातात लोखंडी कुऱ्हाड होती का, कुऱ्हाड असेल किंवा लोखंडी पाईप असेल, रॉड असेल, ते मला समजलं नाही. तो माझ्या मागच्या बाजूला उभा होता. त्याने जसंही याने सांगितलं त्याला की वाईट शिवीगाळ करत असताना बोलला की याच्या डोक्यात टाक, जे होईल ते बघितलं जाईल, एकच धावून जाऊ दे, मारून टाका याला, अशा भाषेत तो बोलला. आणि माझ्या डोक्यामध्ये अचानक मागून लोखंडी रॉड होता का कुऱ्हाड होता मला ते सांगता येणार नाही, परंतु मला जबर मारहाण झालेली आहे आणि डोक्याला पण जबर मार लागलेला आहे. पाठीमागे मला त्यांनी चाकू पण खोचलेला आहे पाठीमध्ये. मागील देखील मी पोलीस स्टेशनमध्ये यांचे असे जागेचे वादवरून, कारण मी ग्रामपंचायतीला सरपंच, त्या टायमाला तत्कालीन सरपंच होतो, म्हणून यांच्या ज्या तक्रारी यायच्या यांच्यावर आम्ही कार्यवाहीच्या नोटीस द्यायचो. तर त्या गोष्टीचा देखील यांना राग यायचा आणि त्यामुळे तेव्हाही देखील मारण्याच्या धमक्या द्यायचा, मारामारी करण्यासाठी चालून यायचे. म्हणून मी वेळोवेळी पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी तक्रारी LC दिलेली आहे आणि पोलीस प्रशासनाने त्यावेळी देखील या गोष्टीची दखल घेतली नाही. परंतु आज रोजी यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला त्यांनी म्हणजे थोडक्यात जर सांगायला गेलं, बीडमध्ये जे संतोष देशमुख बनवायचा जो प्रयत्न, आज हा वाल्मिक कराड, हा लखन ठेलारी, हा वाल्मिक कराडसारखा या ठिकाणी जो दबदबा या ठिकाणी याची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे. या सर्व गावगुंडांना सोबत घेऊन जे कृत्य करतो आहे, तर याच्यावर तात्काळ आळा घातला पाहिजे पोलीस प्रशासनाने. याला जेलबंद केलं पाहिजे आणि याच्यासोबत जे लोक आहेत त्यांना देखील जेलबंद केलं पाहिजे, अशी माझी प्रशासनाकडे मागणी आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.